हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज सॅटरडे आहे आणि आदितीचं पण आज हाफ डे असतं स्कूल, म्हणून स्वयंपाक वगैरे का बनवायचं नाही आहे आज. आणि हे पण आज घरात आहेत, तब्येत थोडीशी ठीक नाही आहे म्हणून लीव लावले. सो त्यांना पण टिफिन वगैरे द्यायचं नाही आहे, म्हणून आज फक्त नाश्त्यावरच भागवणार आहे. निवांत आज असं काही काम चाललं आहे माझं. इडली बनवत आहे नाश्त्यासाठी आणि आदू पण नाश्ता करूनच स्कूलला जाणार आहे. स्नॅक्स लागतं आणि ती लगेच 12:30पर्यंत परत घरी येते. एक टाईमसाठी जरी स्वयंपाकाला सुट्टी मिळाली ना तर भरपूर आनंद होतो, कारण डेली कसं असतं, नाश्ताही बनवायचा असतं आणि परत स्वयंपाक पण बनवावाच लागेल. आणि स्वयंपाक नुसतं भात वरण किंवा भात भाजी असं तर आमच्या इकडे चालत नाही. भाकरी भाजी भात असं पूर्ण स्वयंपाक लागतं. नाहीतर भाकरीच्या जागी चपाती. जास्ती तर भाकरीच आम्ही खातो, कारण मला पण जास्ती भाकरीच आवडतात आणि यांना पण. राहिला आधीचा प्रश्न, तिला थोडासा कन्व्हिन्स करून खाऊ घालावं लागतं भाकरी. आणि चपाती म्हटलं तर ती आलू वगैरे असं सब्जी तिची आवडीची असेल तर मग ती खाऊन जाते चपाती, एवढं काही नाही आहे. सो तिचं रेडी वगैरे करून घेतले होते मी. मग आधीचं सगळं आवरलं होतं. तिचे पप्पाच तिला स्कूलला सोडणार होते, म्हणून तिचं मध्ये येणं असं काही चालू असतं. ती पण ना लवकर उठत आहे आणि थोडीशी आता थंडी पण कमी झाली आहे. मी पण काही फोर्स नाही करत, उठली तर उठली, काही हरकत नाही असं मला पण वाटतंय. 1-2-3 दिवसापासून एकदम म्हणजे कमी झाली आहे थंडी. आदल्या दिवशी खूप वाजत होती थंडी, एकदम उठायची इच्छाच होत नव्हती. 6-6:30ला जरी उठलं ना तर एकदम कसं तरी वाटत होतं. आता एवढं काही वाटत नाही आहे, म्हणजे कमी झाली असं मला तरी वाटतंय. त्यानंतर इडलीचं मी साचे एकीकडे ठेवले होते, इडली सगळे घालून. मग आता त्याला जवळजवळ 15 ते 20 मिनिट तर लागतातच शिजायला. म्हटलं तोपर्यंत चटणी करून घेऊया. आणि आमच्या इथे ना जास्त तिखट कोणीही खात नाही, तर एकदम म्हणजे लाईट लागतं स्वयंपाकामध्ये. मीठ आणि जो मिरचू वगैरे आहे ना ते कमी जेवतो आम्ही. मीठ म्हणजे ओके असतं, पण मिरचू तर एकदम कमी. आमच्या मम्मी त्यांना असं आलं ना तर तुमची भाजी म्हणजे केवढी सप्पक असते असं त्यांचं म्हणणं असतं, कारण ती आम्हाला सवयच पडली. आता तिखट अचानक खा म्हणजे जातच नाही आम्हाला. कंपल्सरी थोडंसं म्हणजे लाईटच तिखट लागतं. आणि मनूचं असं काही चालू आहे, आजी तिला सॉक्स घालून देत आहेत, कारण फरशी खूप थंड लागत आहेत आणि ती काय खाली एक ठिकाणी राहतच नाही, म्हणून सॉक्स घातलं तर थोडं छान असतं, थंड लागत नाही. म्हणून मी पॅन्ट पण तिला म्हणजे फुल्लच घालून देत आहे, पण ती काही ऐकायला तयारच नाही आहे. ती घालून घेतच नव्हती. आणि मला बघितलं ना की माझ्याकडे यायचीच तिची धावपळ सुरू होते. माझ्या समोर असलं ना ती असंच करते, म्हणजे रडत असते. मी समोर दिसली नाही तर छान खेळते, आजीकडे असली तरी, तिच्या दादाकडे असली तरी एवढं काही प्रश्न नाही आहे. पण मी दिसले ना तर बस गोंधळ घालते ती खूप. आणि चटणी इडली सगळं काही झालं होतं. मी तशी आता सध्या ना शेंगदाण्याची चटणी बनवत आहे. शेंगदाणे आणि फुटाणे पण ओलं खोबरं असलं ना की थोडं भारी असतं, पण चटणी पण छान लागते, थोडीशी वेगळी. आणि त्यात थोडीशी बरकत पण असते. आणि शेंगदाण्याची म्हटलं तर थोडीशी पातळ करावं लागेल आमच्या घरामध्ये, कारण लिक्विड असलं तरच इडलीसोबत छान लागते. ते असं जाड म्हणजे एकदम घट्ट असलं तर कोणी खात नाहीत. आणि राहिला प्रश्न सांबार करायचं म्हटलं तर 2-2 कुटं करत बसावं, म्हणून थोडासा कंटाळा केला ना की असं होतं. मग सांबार केलं तरी ठीक आहे, करते कधी असं नाही आहे करत नाही म्हणून. पण आज वाटलं नको कशाला, चटणीच थोडी जास्तीची बनवूया. मग तीच बनवली, कारण आता स्वयंपाक पण दुपारी परत करावंच लागेल मला. आदिती पण आल्यानंतर ती खाते इडली, एवढं काही नाही, पण तिच्या पप्पाला कंपल्सरी परत जेवण लागतं. एक टाईमच ती काही केलं तर नाश्ता, डोसा, इडली काही असो ते एकच टाईम खातात. परत दुपारच्या वेळेला त्यांना म्हणजे सिंपल भात भाजी खाऊ ना, नाहीतर असं आपलं दही फोडणी दिलेलं दही भात असलं तर काही लागतं, पण नक्की लागतं जेवण. ते नंतर परत तेच गोष्ट नाही खात. भाकरी वगैरे असतील तर 2 टाईम तेच जेवतात, भाकरी तेच भाजी म्हणजे मॉर्निंग बनवलेलं. पण इडली डोसा अशा गोष्टी ते नाही खात. आम्हा मायलेकीला चालतं, एवढं काही नाही. त्यानंतर माझं बी अंघोळ पाणी सगळं काही आवरलं होतं. सगळ्याला गरम इडली घातल्यानंतर आजी आणि आदितीचे पप्पा हे सगळे नाश्ता आधी करून घेतले होते, पण मला अंघोळ पूजा वगैरे करून घ्यायचं होतं. माझं पण आवरलं होतं लवकर. मग मी पण छान असा नाश्ता करून घेतला. आणि त्यानंतर आदितीचं पण स्कूलचं टाईम झालं होतं. हे घेऊन आले होते स्कूलवरून तिला, आणि आल्या ना ड्रेस चेंज करून फ्रेशअप होऊन ना तिचं एकच ती नाश्ता पण करायला म्हणजे इडली पण खायला तयार होतच नव्हती. मी नंतर खाते असं तिचं चालू होतं. ती आली ना की पहिले अभ्यासाला बसते, म्हणजे होमवर्क केल्याशिवाय ती. आणि कधी होमवर्क नाही दिले ना तर ती मला वाटेतच सांगते, नाही तर घरी आल्या सांगते की आज होमवर्क वगैरे करायचं नाही, आज मॅडम होमवर्क दिलेच नाहीत मला, असं सांगून देते.
आणि आज मला दुसरी खूप कामं होती आवरायची आणि मनूचं पण काही गोष्टी होते. तर मला काही तिचं होमवर्क घ्यायचं झालेलं नाही, पण ती करते आहे होमवर्क, हे बघू शकता तुम्ही. तिची ना हँडरायटिंगची थोडी प्रॉब्लेम आहे, म्हणजे एवढं नीट नाही लिहत. हळूहळू सुधारेल ते, पण एवढं काय नाही. मग सगळं काही आवरलं होतं आणि संध्याकाळचं हे बघा, आज मी ओटा छान असं क्लीन करायला घेतले. मी डेली क्लीन करतेच, कारण भाकरी केलं ना काय होतं, थोडंसं खराब होतच असतं, म्हणून कंपल्सरी क्लीन करावंच लागतं. आणि त्यात माझं कुकर ना थोडंसं जो राईस आम्हाला ना असं एकदम राईस असं म्हणजे मऊ लागतं, आणि त्यासाठी मी थोडंसं पाणी जास्ती पाणी झालं तर काय होतं, सीटी जो आहे ना, सीटी देत असताना थोडंसं छोटे असं कण असतात ना भाताचे, ते उडतात. आणि ते उडल्यानंतर जो व्हाईट कलरच्या बॅक साईडला आहे ना, त्याच्यावर सगळं छिडकतात. म्हणून ते काय होतं, तिथं असे दाणे असतात कधी म्हणजे कधी होतं. पाणी जर इक्वल असेल तर एवढं काही नाही होत, पण ते गेल्यानंतरही भात एकदम असं मऊ होतो. थोडंसं पाणी कमी ठेवलं ना तर बगरा राईस होतं, आणि तसं आम्हाला आमच्या इथं कुणालाही नाही आवडत. आणि मॉर्निंग खायला ओके असतं, पण एक तासांना 1.5 तासांना तसं राईस असलं नाही की कोणीच खात नाही. तो एकदम असं म्हणजे बगरा आणि एब्रट लागतं, तांदूळ खाल्ल्यासारखंच वाटतं. म्हणून मी मऊ बनवायच्या नादामध्ये डेली असं काही होतं, आणि ते काम एवढं वाढून बसतं. मग रात्री मला ह्या प्रकारे किचन कंपल्सरी क्लीन करावंच लागतं. आणि मी रात्री मनूला कंपल्सरी ना ड्रेस चेंज करूनच झोपू घालते, कारण मॉर्निंगपासूनचे ड्रेस घातलेला असतं, म्हणजे 2-3-4दा तर तिचा ड्रेस चेंज करणं होतंच. म्हणजे काही खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये असं काही खराब झालं किंवा असं, आता छोटे लेकरं मुलांना काय खराब करूनच घेतात ना, आणि ते सध्या ती रांगत आहे, म्हणून तर खूप काळजी घ्यावं लागते. मग रात्री म्हणजे चिडचिड करते, दिवसभरातले कपडे नाही घालावं असं म्हणतात ना जावळाच्या लेकराला, म्हणून कंपल्सरी चेंज करवते. आणि हिचं ना असं काही चालू होतं, कपडे चेंज केल्यानंतर ते खाली ठेवलं तर ती देतच नव्हती मला, आणि त्याला मारायचं काम असं करत असते. तर असं काही आमच्या दिवसाचा एंड होता. गोड चलो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.